तिसऱ्या क्रमांकावर असलेली स्वामी समर्थ सूतगिरणी ही वर्षभरापासून बंद पडल्यानं वळसंग तालुका दक्षिण सोलापूर या परिसरामधील शेकडो कामगार बेरोजगार झालेत। या मिलचा भोंगा पुन्हा कधी वाजेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यापूर्वी सदर सूतगिरणीमध्ये जवळपास 1000हून अधिक कामगार हे काम करत होते। सकाळी 8 ते दुपारी 4 आणि रात्री 12 अशा 3 पाळ्यांमध्ये सूतगिरणीकडे जाणाऱ्या कामगारांचे जत्थे आता दिसेनासे झालेत। सुमारे 200 महिला या सूतगिरणीमध्ये काम करत होत्या। गावातच काम मिळत असल्यानं अनेकांना शेतीकडेही लक्ष देता येत होतं। मिल बंद झाल्यानं तेथील अर्थकारणावरती मोठा परिणाम झालाय। व्यापारी आणि बँकेचे कर्ज तसेच थकीत वीज बिल यामुळे सध्या मिलमध्ये सुरक्षेसाठी फक्त 6 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। लागणारा कापूस हा उच्च दर्जाचा असणं आवश्यक असतं। प्रशासनाकडून कापसाचा दर्जा ओळखण्यात झालेली चूक आणि वारंवार केलेलं आधुनिकीकरण यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं सूतगिरणीच्या एका माजी संचालकांनं सांगितलंय। सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्वामी समर्थ सूतगिरणीच्या 65 एकर जागेवर अनेक बिल्डर आणि शिक्षण सम्राटांचे डोळे असून त्याचे उतारे घेऊन अनेक जण फिरत आहेत। सूतगिरणी प्रशासन आणि बँका तसेच व्यापारी वर्गात याविषयी चर्चा होत आहे। सूतगिरणी चालवण्यासाठी बिहारमधून कामगार आणले, खाजगी व्यक्तींना मिल चालवण्यास दिली आणि स्थानिक कामगारांनी पाठ फिरवल्यानं तसेच सूतगिरणीवरील कर्जाचं व्याज आणि वाढतं वीज बिल याचा ताळमेळ बसत नसल्यानं नाईलाजानं सूतगिरणी ही बंद ठेवावी लागली। स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी सांगितलं,